नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण आरोग्यविषयक मार्गदर्शन मिळवतो थेट तज्ज्ञ डॉक्टरांकडून. त्यांच्याकडून आपण विविध आजारांविषयी माहिती जाणून घेतो आणि मग त्यांवर आश्वासक उपचार सुद्धा जाणून घेतो. आजच्या या कार्यक्रमात आपल्याला सोरायसिसवर आश्वासक उपचार सांगणार आहेत डॉक्टर स्वप्नील धर्माधिकारी. नमस्कार डॉक्टर, आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टरांची ओळख आपल्याला सविस्तरपणे करून देते. डॉक्टर स्वप्नील धर्माधिकारी यांनी MD इन आयुर्वेद ही पदवी संपादित केली आहे. ते सोरायसिस क्लिनिक बाय धर्माधिकारी आयुर्वेदचे संस्थापक आहेत. गेल्या 18 वर्षांपासून आयुर्वेदाच्या माध्यमातून सोरायसिस तसंच इतर दीर्घकालीन त्वचारोगांच्या उपचारासाठी ते अविरतपणे कार्यरत आहेत. आयुर्वेदातील मूलभूत तत्वांवर आधारित निदान, नाडी परीक्षण, प्रत्येक रुग्णाच्या प्रकृतीनुसार तयार केलेली वैयक्तिकृत औषध योजना तसंच संशोधनाधारित आयुर्वेदिक औषध निर्मिती ही त्यांच्या उपचार पद्धतींची वैशिष्ट्ये आहेत. आजवर त्यांनी देश विदेशातील हजारो सोरायसिसग्रस्त रुग्णांना नैसर्गिक, सुरक्षित आणि परिणामकारक आयुर्वेदिक उपचारांद्वारे अगदी नवसंजीवनी मिळवून दिली आहे. केवळ लक्षणांवर उपचार न करता अगदी रुग्णाच्या आजारांचं मूळ कारण शोधून त्याचं संपूर्ण आरोग्य पुनर्स्थापित करण्यावर डॉक्टर धर्माधिकारी यांचा विशेष भर असतो. त्यांचं आयुर्वेद क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान आणि सोरायसिस उपचारातील उत्कृष्ट कार्य याची दखल घेत महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना प्रतिष्ठित अशा महाराष्ट्र गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसंच सोरायसिस उपचार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे माननीय सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते झी 24 तास आरोग्य सन्मान देऊन त्यांना गौरविण्यात आलं. डॉक्टर, आता आपण चर्चेला सुरुवात करूया. अगदी सुरुवातीला सांगा डॉक्टर की सोरायसिस म्हणजे नेमकं काय आहे? कारण अनेक जणांना असं वाटतं की केवळ त्वचेवर आलेले पांढरे डाग म्हणजे सोरायसिस, पण मुळात हा आजार नेमका कसा ओळखायचा याविषयी मार्गदर्शन करा. बेसिकली सोरायसिस एक दीर्घकालीन किंवा आपण ज्याला क्रोनिक असं म्हणतो असं एक इन्फ्लमेटरी स्किन कंडिशन आहे ज्याच्यामध्ये इम्युनिटीचा पण एक रोल असतो. सो याच्यामध्ये इम्युनिटी थोडीशी ट्रिगर होते आणि आपल्या बॉडी पार्टिकल्सला किंवा स्किनला स्पेसिफिकली याच्यामध्ये अटॅक करत असते. त्याच्यामुळे त्वचेवर लालसर चट्टे उठणं किंवा पांढरे खवले किंवा खपल्या ज्याला आपण म्हणतो तसं येणं, त्वचा अत्यंत कोरडी होणं किंवा खाज येणं, हे सगळे लक्षणं याच्यामध्ये उद्भवत असतात. आता याच्यामध्ये कसं आहे की जिथे आपल्याला हा आजार होतो आहे तो कुठल्या शरीराच्या कुठल्या भागावर हा आजार होतो आहे किंवा त्याचं स्वरूप कसं आहे याच्यावर त्याचं नाव ठरतं आपल्याला डिसीजचं. समजा स्कॅल्पमध्ये झाला तर त्याला स्कॅल्प सोरायसिस म्हणतात, तळहातांवर तळपायांवर असेल तर त्याला पामोप्लांटर सोरायसिस म्हणतात, चट्ट्यांच्या स्वरूपात असेल तर प्लाक सोरायसिस आणि अगदी फोडांसारख्या ठिपक्यांच्या स्वरूपात असेल तर त्याला गटेड सोरायसिस असं म्हणतात. अशी त्याची विविध नावं आहेत. आता आयुर्वेदामध्ये याचा विचार केला तर आयुर्वेदामध्ये कुठेही असं याचं एक स्पेसिफिक व्याधी म्हणून काही वर्णन दिलेलं नाही आहे. कुठे किटिब कुष्ठ आहे, एकक कुष्ठ आहे किंवा सिद्म कुष्ठ आहे यासारख्या आजारांमध्ये त्याची लक्षणं आपल्याला आढळतात. पण म्हणून याला आयुर्वेदाला सोरियासिस एक असा एक स्पेसिफिक व्याधी म्हणून बघत नाही. त्वचेवर जरी ते आपल्याला सगळं दिसली त्याची लक्षणं तरी अंतर्गत कुठेतरी हे दोषांचं असंतुलन असतं. त्याच्यामुळे एक नुसतं त्वचा विकार बघण्यापेक्षा आपण दोषांचं आणि धातूंचं असंतुलन म्हणून याला आयुर्वेद मध्ये विचार करण्यात येतो. डॉक्टर, आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून त्या अनुषंगाने या आजाराकडे नेमकं कसं पाहिलं जातं? आयुर्वेदामध्ये उपचारापेक्षा पण पहिले कारण शोधून काढण्याला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे. याच्या कारणांमध्ये आपल्याला आहार असेल किंवा आजकालची जीवनशैली ज्याला आयुर्वेदामध्ये आपण विहार म्हणतो, मानसिक ताणतणाव असेल किंवा अनुवांशिक काही त्याचे फॅक्टर्स आहेत, या सगळ्या घटकांचा आपल्याला विचार करायला लागतो. सो आहारामध्ये स्पेसिफिकली विरुद्ध आहार आहे, म्हणजे थंड आणि गरम एकत्र किंवा आंबट आणि गोड असं एकत्र, ज्याला आता आजकाल मिल्कशेक्स किंवा फ्रूट सलाड हे विरुद्ध आहाराचं लक्षण आहे. किंवा आता खूप आजकाल फेमस असलेली ज्याला सिझलिंग ब्राउनी आपण म्हणूयात, जे गोड म्हणजे जास्त गरम आणि थंड एकत्र खाणं, हा विरुद्ध आहार झाला. विरुद्ध आहारांमुळे काय होतं, रक्तदुष्टी होते आणि त्याचा त्वचेवर परिणाम म्हणून तो सोरायसिसच्या रूपाने बाहेर पडायला लागतो. किंवा शिळं अन्न अति प्रमाणात खाणं, त्याला अतियोग असं एक आयुर्वेदात नाव दिलेलं आहे. शिळं अन्न जास्त खाणं, तेलकट अन्न, अति खारट, अति तिखट, अति प्रोसेस केलेले अन्न, हे सगळं जेव्हा अति प्रमाणात होतं तेव्हा एक आहाराचा फॅक्टर म्हणून सोरायसिस वाढलेला आपल्याला दिसतो. दुसरं याच्यामध्ये आपल्याला विहार किंवा जीवनशैली जी आजकालची आहे, ज्याच्यामध्ये उशिरा झोपणं किंवा उशिरा उठणं, त्याच्यानंतर वेगांचा अवरोध करणं किंवा आजकाल बऱ्याचदा कामांमुळे शक्य होत नाही, युरिनला आलेली असते पण जाता येत नाही, तर वेगांचा अवरोध होतो त्या केसमध्ये. सो हे सगळं टॉक्झिन्सच्या फॉर्ममध्ये मग शरीराच्या बाहेर पडत असतं. त्याच्यामुळे आहार, विहार आणि मानसिक ताण हा खूप आजकाल एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. कारण आजकाल डिप्रेशन, एन्झायटी, स्ट्रेस हे खूप आपल्याला वाढलेले दिसतात.
नवीन जीवनशैलीचा परिणाम म्हणा, पण हे ताणामुळे याच्यावर बराच परिणाम होतो आणि सोरायसिस वाढलेला आपल्याला दिसतो. ही सगळी कारणं आहेतच. याच्यासोबत काही अनुवांशिक घटक आहेत. म्हणजे आपल्याला असं दिसतं बरंच ज्यांना सोरियासिस आहे त्याच्या वडिलांना म्हणा, आईला म्हणा किंवा घरी आजोबांना, काकांना, कोणाला तरी हा डिसीज असतो आणि मग तो अनुवांशिकतेने त्यांच्यामध्ये आलेला आपल्याला बघण्यात येतो. डॉक्टर, आयुर्वेदानुसार सोरायसिस होण्याची प्रमुख कारणं कोणती आहेत? कारण अनेक जणांना हे माहीत असतं की विरुद्ध अन्न खाल्ल्यामुळे शरीरावर किंवा त्वचेवर पांढरे डाग येण्याची शक्यता असते. केवळ हे एकच कारण असू शकतं का सोरायसिस होण्यामागे? आता आयुर्वेदामध्ये एक आजार एक उपचार हा सिद्धांत नाही आहे. बेसिकली कसं असतं, आयुर्वेदामध्ये आपण एक व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीमध्ये काय दोष आहेत, कुठले धातू त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत हे सगळं बघतो. म्हणजे तुम्हाला आणि मला असं दोघांना समजा सोरायसिस असेल तर आपली प्रकृती वेगळी, आपली दोषस्थिती वेगळी आहे, आपल्या मानसिक तणाव आपल्याला किती आहे त्याचे पॅरामीटर्स वेगळे आहेत. सो हे सगळे फॅक्टर्स लक्षात घेऊन आपल्याला कॅल्क्युलेट करून डिसीज त्यांच्यामध्ये आपल्याला इंटरप्रिट करायचा असतो. आता याच्यामध्ये चिकित्सा करताना सगळ्यात पहिले दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण करतो, ती म्हणजे डिटेल क्लिनिकल हिस्ट्री आणि त्याच्यानंतर एक डिटेल एक्झामिनेशन, क्लिनिकल एक्झामिनेशन ज्याला म्हणतात ते आपण बघत असतो. सो आयुर्वेदाची एक USP म्हणा की नाडी परीक्षा जी आहे, क्लिनिकल एक्झामिनेशनचा जो पाया आहे हा नाडी परीक्षेवर आधारित आहे. नाडी परीक्षेमधून आपल्याला त्याच्या शरीरात दोषांची काय स्थिती आहे, त्याची प्रकृती काय आहे, त्याच्या मलांची स्थिती काय आहे, स्त्रोतसांची स्थिती काय आहे, किंवा शरीरामध्ये आमाची निर्मिती कितपत झालेली आहे, हे सगळं फॅक्टर्स आपल्याला त्या नाडी परीक्षेतून कळत असतात. याचा उपयोग कसा होतो की नाडी परीक्षा करून त्या विशिष्ट व्यक्तीमध्ये हा आजाराचं स्वरूप काय आहे आणि तो कोणत्या कारणांनी तो जास्त ट्रिगर होतो हे आपल्या लक्षात येते. त्याच्यामुळे आपल्याला मुळापासून त्याची चिकित्सा करण्यास जास्त उपयोग होतो. जेव्हा जेव्हा आयुर्वेदिक उपचारांविषयी बोललं जातं ना, म्हणजे कोणत्याही आजारावर, तेव्हा सर्वात आधी जी थेरपी म्हणूया किंवा ट्रीटमेंट म्हणूया डोळ्यासमोर येते ती म्हणजे पंचकर्मा. डॉक्टर, या पंचकर्माची काय भूमिका असते सोरायसिसवर उपचार करताना? आयुर्वेदात दोन प्रकारच्या चिकित्सा पद्धती सांगितल्या आहेत. एक आहे शमन आणि एक आहे शोधन. शमन म्हणजे औषधोपचारांनी दोष शांत करणं, त्याला आपण शमन म्हणतो. शोधन म्हणजे योग्य मार्गांनी ते दोष शरीराच्या बाहेर काढणं. जेव्हा दोष अत्यंत वाढतात शरीरामध्ये ते योग्य मार्गाने आपल्याला बाहेर काढायचे असतात, त्याचं नाव पंचकर्म असं आहे. याच्यामध्ये आपण काय करतो की सोरायसिसची, जसं मी आत्ता सांगितलं की नाडी परीक्षा करून आपण त्यांची दोषस्थिती, प्रकृती वगैरे सगळं आपण कॅल्क्युलेट करतो. त्याच्यानुसार कुठल्या दोषाचं प्राबल्य झालेलं आहे, कफाचं प्राबल्य असेल तर वमन, पित्ताचं प्राबल्य असेल तर विरेचन आणि वाताचं प्राबल्य असेल तर बस्ती वगैरे, अशी पंचकर्म आहेत सगळी. त्याच्यामध्ये रक्तमोक्षण हा एक खूप महत्त्वाचं पंचकर्म सांगितलेलं आहे. तो या मार्गांनी आपण ते दोष त्याच्या शरीराच्या बाहेर काढतो, ज्याच्यामुळे शरीरामध्ये दोषांचं संतुलन प्रस्थापित होतं आणि आजार लवकर बरा होण्यास आपल्याला मदत होते. बरं डॉक्टर, सोरायसिस म्हणजे काय हे आपल्याकडून जाणून घेतलेलं आहे, त्याची कारणं सुद्धा आम्ही समजून घेतलेली आहेत. आता उपचारांकडे वळूया. डॉक्टर, आयुर्वेदामध्ये नेमकी कोणती औषधोपचार पद्धती वापरली जाते सोरायसिसवर? औषधी चिकित्सेचं फार मोठं महत्त्व आहे सोरायसिसच्या चिकित्सेमध्ये. आता औषधांमध्ये काही अभ्यंतर औषधं ज्याला आपण इंटरनल मेडिसिन्स म्हणतो. आपल्या क्लिनिकमध्ये आपण क्लिनिकली रिसर्च अशी बरेच मेडिसिनल फॉर्म्युलेशन्स तयार केलेली आहेत जी अगदी रिसर्च बेस्ड आहेत आणि त्यांचं काही साईड इफेक्ट नाहीत. सो अशी अनेक औषधं आपण सोरायसिसला वापरतो जी कस्टमाइज्ड असतात. प्रत्येक पेशंटची नाडी परीक्षा करून त्यांची प्रकृती, दोष सगळं परीक्षा करून आपण ती मेडिसिन्स त्यांच्यासाठी स्पेशली बनवत असतो. सो अशी काही अभ्यंतर मेडिसिन्स आहेत. दुसरं आपण काही तेलं बनवलेली आहेत, ऑइल्स आहेत जी आपण कस्टमाइज्ड रीतीने वापरतो, जी लोकल ॲप्लिकेशनसाठी असतात. त्याच्यानंतर औषधांमध्ये पण कॅप्सूल्स, टॅबलेट्स, चूर्ण, काढे अशा प्रकारचे आपण औषधयोजना करतो. ऑइल्स आहेत, काही लेप आहेत, सोरायसिसच्या डागांना लावण्यासाठी काही लेप आहेत. काही सोरायसिसमध्ये डाग पडून जातात, सोरायसिस क्लिअर होतो पण पांढरे किंवा काळे डाग तिथे राहतात, त्यांना कमी करण्यासाठी काही लेप असतात किंवा काही तेल असतात, ती आपण वापरतो. आणि पथ्यव्यवस्था हा एक महत्त्वाचा त्याच्यामध्ये फॅक्टर असतो. कारण कारणांमध्ये पण मी जसं बोललो की विरुद्ध आहार आहे, अतियोग आहेत, हे आहारामुळे पण ते बिघडत असतं. त्याच्यामुळे पथ्यव्यवस्था एक फॅक्टर आहे आणि पंचकर्म जसं मी तुम्हाला सांगितलं, या सगळ्यांची सांगड आपण घालतो आणि त्याच्यानुसार आपण तो पूर्ण सोरायसिस मुक्त होण्यासाठी सगळी ट्रीटमेंट प्लॅन बनवत असतो. अगदीच. पण डॉक्टर, ही जी आपण उपचार पद्धती आता सांगितलेली आहे तिचा परिणाम नेमका कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो? म्हणजे अगदी दीर्घकालीन आराम मिळू शकतो का सोरायसिसवर? आता सोरायसिस पूर्णपणे बरा होतो का, हा बऱ्याच सोरायसिसच्या पेशंटच्या मनातला प्रश्न आहे. माझ्याकडे पहिल्यांदा पेशंट आला की पहिला प्रश्न हा असतो की हा कायमस्वरूपी जाईल का. तर ॲक्च्युली आपण हे समजून घ्यायला पाहिजे की सोरायसिस जो आहे हा दीर्घकालीन आजार आहे आणि पुनरुद्भवाची प्रवृत्ती असणारा आजार आहे.
त्याच्यामुळे तो इम्युनिटी ट्रिगर झाली की तो थोडासा वाढणार आहे आपल्याला. त्याच्यामुळे आपल्याला एक ट्रीटमेंटचा एम याच्यात लक्षात घ्यायला पाहिजे की जास्तीत जास्त आपण त्याला रेमिशन पिरियड आम्ही म्हणतो त्याला, की तो डिसीज फ्री राहणं हा पिरियड जो असतो हा रेमिशन पिरियड असतो. सो आपल्या उपचारांचं एम जे आहे हे त्यांची लक्षणं तीव्रता कमी करणं, आजाराची लक्षणं कमी करणं, सोबतच त्याचा डिसीज फ्री इंटरवल म्हणजे जो रेमिशन पिरियड आहे तो वाढवणं, हा त्याचा डिसीज कंट्रोलचा आपल्याला एक प्लॅन असतो याच्यामध्ये. खरं तर आपण आपल्या पद्धतीने अगदी आश्वासक उपचार देतच आहात याची खात्री पटते हळूहळू आपण जसजसे मार्गदर्शन देत आहे किंवा हा कार्यक्रम पुढे सरकतोय त्यानुसार. पण डॉक्टर, नक्कीच सोरायसिस पूर्ण बरा होण्यासाठी किंवा बऱ्याच प्रमाणात आराम मिळावा यासाठी रुग्णांना सुद्धा त्यांच्या आहारामध्ये किंवा त्यांच्या एकूणच जीवनशैलीमध्ये काही बदल करणं आवश्यक असेल. त्यांनी कोणते बदल करणं अपेक्षित असतं? आता याच्यामध्ये जशी मी कारणं सांगितली, विरुद्धान्न आहे किंवा अतियोग आहे काही आहारांचा, ते आपल्याला अवॉइड करणं खूप गरजेचं आहे. कारण विरुद्धान्न केलं की रक्तदृष्टी होणार, धातुदृष्टी झाली की मग पुढे त्याचं स्वरूप तुमच्या त्वचेवर दिसणार. सोरियासिस त्वचेवर दिसणं हा बराच पुढचा भाग झाला आहे. त्याच्या आधी आपल्याला आतली सगळं असंतुलन पहिले आपल्याला जे दिसत नाही ते सगळं सुरुवात सगळी आतून होत असते सोरियासिसची. त्याच्यामुळे आहार नियमित ठेवणं, आहाराच्या वेळा नियमित ठेवणं, त्याच्यामध्ये तुम्हाला तिखट पदार्थ, अति खारट पदार्थ अवॉइड करायचे आहेत, विरुद्धांना स्पेसिफिकली अवॉइड करायचं आहे. आंबोलेली पदार्थ असतात जी रक्तदृष्टी करतात, इडली, डोसा, दही, ढोकळा, ही पदार्थ तुमची रक्तदृष्टी करत असतात. सो आंबोलेली पदार्थ अवॉइड करायचे आहेत. शिळं अन्न तुम्हाला खायचं नाही याच्यामध्ये. काही वांगी, गवारसारखी काही जी रक्तदृष्टी करणारी किंवा वातुळ पदार्थ आहेत त्यांना तुम्हाला अवॉइड करायचं असतं. विहारामध्ये म्हणाल तर वेग विधारण अजिबात करायचं नाही आहे. त्याच्यानंतर आपल्याला मानसिक ताणचं नियोजन याच्यामध्ये करणं पण खूप आवश्यक आहे. खूप स्ट्रेसफुल लाईफ असते, खूप जास्त अपेक्षा असतात समाजाच्या, कुटुंबाच्या आपल्याकडनं, त्या थोड्याशा आपलं स्ट्रेस वाढवत असतात. सो हे स्ट्रेस मॅनेजमेंट पण याच्यामधलं एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्याच्यामुळे उपचार पद्धतीमध्ये नुसतं औषध उपचारापुरतं लिमिटेड न राहता त्यांचा आहार, विहार आणि मानसिक ताण या गोष्टींकडे पण आपल्याला तेवढंच लक्ष द्यायला हवं. खरं तर ना डॉक्टर, केवळ सोरायसिसच नाही तर कोणताही आजार हा शेजारच्या व्यक्तीला झाला हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपलं मन थोडंसं कचरतं त्याच्या जवळ जाण्यास किंवा त्याच्याशी संपर्क साधण्यास. कारण आपल्याला असं वाटतं हा अमुक आजार संसर्गजन्य असू शकतो आणि तो आपल्यालाही होऊ शकतो. सोरायसिस विषयी अनेक जणांचं असं होतं. डॉक्टर, आपल्याकडून जाणून घ्यायचं की खरंच सोरायसिस हा आजार संसर्गजन्य असतो का? तो खरंच स्पर्शाने होऊ शकतो का किंवा संपर्कात आल्याने होऊ शकतो का? नाही, अजिबात नाही. हे जनजागृती होणं फार महत्त्वाचं आहे की सोरियासिस हा अजिबात संसर्गजन्य आजार नाही आहे. आपल्या होणाऱ्या इम्युनिटीच्या चेंजेसमुळे हा आजार आपल्याला होतो आहे. त्याच्यामुळे हा आजार पसरू शकत नाही. हात लावल्याने म्हणा, शेक हँड केल्याने, जवळ बसल्याने, सोबत जेवल्याने हा आजार अजिबात पसरत नाही. पण यामध्ये होतं काय की शरीरावर दिसणारे चट्टे हे थोडेसे विचित्र दिसल्यामुळे एक थोडा सोशल स्टिग्मा पेशंट्समध्ये डेव्हलप होतो. सोशलाइज होण्याला ते घाबरतात. त्याच्यामुळे त्यांच्या मानसिक याच्यावर थोडासा तब्येतीवर परिणाम होतो म्हणा किंवा मानसिक ताण अजून वाढतो. आणि हा मानसिक ताण एक ॲग्रिवेटिंग फॅक्टर असल्यामुळे परत सोरियासिस वाढायला त्याचं कारणीभूत ठरतो. त्याच्यामुळे ही एक विशियस सायकल आहे जी ब्रेक झाली पाहिजे. याच्यामुळे सोरियासिस पेशंटला अगदी मी खात्रीने सांगू इच्छितो की तुम्ही सोशल स्टिग्मा बाळगू नका. हा आजार वाढण्यासारखा नाही आहे किंवा पसरण्यासारखा नाही आहे, हात लावल्याने पसरणारा नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही अगदी त्याच्याबद्दल निश्चिंत राहा. आपण सांगितलं डॉक्टर की सोरायसिस मागे मानसिक ताणाची सुद्धा अतिशय महत्त्वाची भूमिका असते. खरंच स्ट्रेसफुल लाईफस्टाईलमुळे सोरायसिस होऊ शकतो हे आज अनेक प्रेक्षकांना अगदी पहिल्यांदाच कळलं असेल. डॉक्टर, नेमकी काय भूमिका असते ताणाची या सोरायसिस होण्यामागे? मानसिक ताण हा एक ॲग्रिवेटिंग फॅक्टर, खूप इम्पॉर्टंट ॲग्रिवेटिंग फॅक्टर किंवा ट्रिगर फॅक्टर आपण याला म्हणूयात. कारण याच्यामुळे काय होतं, इम्युनिटी खूप जास्त तुमची याच्यात हॅम्पर होत असते. आपण बघतो की इम्युनिटी कमी झाली किंवा मानसिक ताण वाढला की इम्युनिटी तुमची कमी होते. सो इम्युनिटी कमी होणं किंवा इम्युनिटी वीक होणं किंवा ट्रिगर होणं हे मानसिक ताणावर खूप डिपेंड असतं. त्याच्यामुळे हा एक ॲग्रिवेटिंग फॅक्टर किंवा ट्रिगर फॅक्टर आपण म्हणू शकतो. जवळजवळ 90% सोरियासिसच्या पेशंटमध्ये मानसिक ताण हा फॅक्टर आपल्याला दिसून येतो. आणि जसं मी सांगितलं की एक विशियस सायकल आहे. मानसिक ताणामुळे सोरियासिस वाढणं आणि सोरियासिस वाढल्यामुळे मानसिक ताण येणं. स्पेसिफिकली जर चेहऱ्यावर किंवा अंगाच्या दर्शनीय भागांवर जर सोरियासिसचे चट्टे असतील तर त्या माणसाला अजून थोडंसं सोशलाइज व्हायला म्हणा किंवा लोकांसमोर कॉन्फिडेंटली जायला त्याला एक न्यूनगंड निर्माण होतो आणि त्यांनी मानसिक ताण वाढतो. सो एक विशेष सायकलमध्ये तो फसतो. खरं तर मधुमेह हा असा आजार मानला जातो की ज्यामुळे हळूहळू एक अवयव पोखरलं जातं. सोरायसिसमध्ये तसं होत नसलं तरी सुद्धा संधिवात मात्र जडतो. डॉक्टर, सांध्यांचं नेमकं काय नुकसान होतं सोरायसिसमुळे आणि मुळात सोरायसिसच्या रुग्णांनी काय विशेष काळजी घ्यायला हवी सांध्यांची? कोणत्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करायला नको? सोरियासिसकडे जर व्यवस्थित वेळीच लक्ष दिलं नाही तर सोरियासिस हा आजार सांधेदुखी किंवा
सांध्यांमध्ये सूज किंवा मॉर्निंग स्टिफनेस आपण ज्याला म्हणतो, जे सांधे जखडणं अशी लक्षणे निर्माण करू शकतो. त्याला मेडिकल टर्ममध्ये सोरियाटिक आर्थरायटिस असं म्हणतात. सो हा सांध्यांमध्ये नक्कीच जाऊ शकतो आणि याची काळजी म्हणून आपण वेळीच सोरियासिसचे सगळे उपचार घेणं, वेळोवेळी पंचकर्म करणं किंवा आहार आणि जीवनशैलीकडे नियमित लक्ष देऊन आपलं सोरियासिसची व्यवस्थित चिकित्सा करून घेणं हे खूप आवश्यक असतं. बऱ्याचदा डॉक्टर, सोरायसिसच्या रुग्णांच्या मनात स्टेरॉइड्स बद्दल खूप भीती असते किंवा अनेक गैरसमज असतात. याविषयी काय सांगाल? याच्याकडे अगदी संतुलित दृष्टिकोन ठेवून बघणं खूप गरजेचं आहे. काही आता आमच्याकडे येणारे काही पेशंट्स ऑलरेडी स्टिरॉइड थेरपीवर असतात. स्टिरॉइड हे काही खूप म्हणजे अगदी वाईट आहे असं नाही. स्टिरॉइड इज अ लाईफ सेव्हिंग ड्रग काही केसेसमध्ये. पण माझं मत आहे की स्टिरॉइडचे नेहमी रिस्क बेनिफिट रेशोवर घेतले पाहिजे. टॉपिकल स्टिरॉइड लोशन्स तरी ओके आहेत, पण याचा दीर्घकाळ उपयोग किंवा डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय स्वतःहून स्टिरॉइड्स घेणं हे खूप धोकादायक ठरू शकतं. कारण स्टिरॉइड हे जसं अँटी इन्फ्लॅमेटरी ॲक्शन आहे, दाह कमी करतं, तसंच ते इम्युनिटीसुद्धा तुमची सप्रेस करत असतं. त्याच्यामुळे बाकीचे आजार लवकर होण्याची संभावना तुमची वाढते. त्याच्यामुळे अगदी सर्रास स्टिरॉइड वापरणं हे याच्यात अगदी नक्कीच चुकीचं आहे. आणि आपण जे आपल्याकडे पेशंट येतात त्यांचे स्टिरॉइडवर जर असतील तर हळूहळू आपण ते स्टिरॉइड टॅपर ऑफ करतो. हळूहळू त्यांचा डोस कमी करत 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 मग ते बंद करतो आणि मग आपली औषधं सोबत सुरू असतात. त्याच्यामुळे त्यांना चांगला फरक पडतो. सो स्टिरॉइड अगदी वर्ज्य आहे असं नाही, पण त्याला अगदी कॅल्क्युलेटेड मेथडमध्ये आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलं तर ठीक, पण ते आपल्याला हळूहळू सोडवायचं आहे हे नक्की ध्यानात ठेवावं. आजकालचा हा जो काळ आहे तो डिजिटलायझेशनचा आहे. डिजिटलायझेशन हे आपल्या आयुष्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, यात काहीच वाद नाही आहे. पण त्याचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटे आहेत. कारण आजकाल कोणताही आजार झाला तर आधी डॉक्टरांकडे नाही तर आधी इंटरनेटवर उपाय पाहिले जातात. आणि बऱ्याचदा स्किन केअर विषयी हे होतं, काही जण स्किन केअर सुद्धा इंटरनेटवर बघून करतात. सोरायसिस जर असेल, आपल्याला वाटत असेल की हे साधं स्किन प्रॉब्लेम्स आहेत हे, पण जर ते सोरायसिस असेल आणि त्यावर इंटरनेट पाहून घरच्या घरी जर उपाय केले तर ते किती गंभीर ठरू शकतं डॉक्टर? आता स्किन केअर रुटीन हे पूर्णपणे एक वेगळा भाग झाला. स्किन केअर वेगळं आणि सोरायसिसची ट्रीटमेंट वेगळं. किंवा स्किन इन्फेक्शन हे जे पर्टिक्युलर बॅक्टेरिया असेल किंवा फंगस असेल याच्यामुळे जे आजार होतात ते स्किन डिसीजेसमध्ये येतात की दुसऱ्या स्किन आपल्या त्वचेच्या आजारांमध्ये ते मोडतात. पण सोरियासिस हा इम्युन मेडिएटेड डिसीज आहे. तुमच्या इम्युनिटीमुळे होतो आहे, शरीरातील तुमच्या धातूंच्या दोषांच्या इम्बॅलन्समुळे होतो आहे. सो याच्यामध्ये तुम्ही जर इंटरनेटवरून बघून किंवा नुसतं गुगलवर सर्च करून जर तुम्ही औषधं घेत असाल तर ते तुम्हाला तेवढं फायद्याचं ठरलं नाही. काही केसेसमध्ये ते धोकादायक ठरू शकतं. त्याच्यामुळे स्वतःचं वैद्य होणं हे नक्कीच टाळलं पाहिजे. गुगलवर वाचून अगदी सगळं खरं असेल असं नाही. मी जसं म्हटलं की आयुर्वेदामध्ये प्रत्येक पेशंट वेगळा, प्रत्येक प्रकृती वेगळी, प्रत्येकाचा आजार वेगळा. त्याच्यामुळे एकच औषध सगळ्यांना लागू होईल असं नाही की या औषधांनी त्याला फरक पडला म्हणून मी पण हे वापरून बघतो, हे अत्यंत चुकीचं आहे. त्याची कफ प्रकृती असेल, तुझी पित्त प्रकृती असेल तर तेच औषध तुला थोडंसं हानिकारक ठरू शकणार आहे. एखाद्या दिवस तुझं इन्फ्लेमेशन त्यांनी वाढू शकणार आहे. त्याच्यामुळे असं करणं हे अगदीच अपेक्षित नाही आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसारच आपण औषधं घ्यावीत. फार तर लोकल ॲप्लिकेशन एखादं वापरून बघू शकता, पण त्याच्यामध्ये पण आपल्याला आयुर्वेदिक सल्ला घेणं खूप आवश्यक आहे. आता आलेलो आहोत आपण डॉक्टर या चर्चेच्या समारोपाकडे. जाता जाता आपल्या सर्व प्रेक्षकांना आणि मुळात सोरायसिसमुळे जे त्रस्त असतील त्या सगळ्यांना आपण काय सल्ला द्याल? सोरियासिसचे झुंजत असलेले नुसते शारीरिक व्याधीशी झुंजत नाही आहे, तर थोडंसं एक त्यांचं मानसिक पातळीवर पण एक थोडीशी झुंज चाललेली असते. कारण याच्यामध्ये मी आधी सांगितल्याप्रमाणे सोशल स्टिग्मा असतो. सो मी एक संदेश सगळ्यांना देईल की अगदी तुम्ही खचून जाऊ नका याच्यामध्ये. न्यूनगंड किंवा एक इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स ज्याला आपण म्हणतो तो बाळगू नका. हा संसर्गजन्य तर अजिबात नाही आहे. आणि याच्यामध्ये म्हणजे मी हजारो पेशंट्स ट्रीट केल्यानंतरच्या अनुभवाच्या बळावर हे सांगतोय की अगदी 100% याच्यावर खात्रीशीर उपचार आहेत आयुर्वेदामध्ये आणि तुमचा सोरियासिस नक्की बरा होऊ शकतो. फक्त त्याला आपल्याला प्रॉपर आहार विहार व्यवस्था, पथ्य व्यवस्था, त्याच्यानंतर आपल्याला आयुर्वेदिक औषधं व्यवस्थित घेणं आणि पंचकर्म थोडंसं व्यवस्थित करणं, ही सगळी धाटणीमध्ये आपण जर त्याची ट्रीटमेंट बसवली तर अगदी तुम्ही सोरियासिस मुक्त होऊ शकता. याच्यामध्ये काही संशय नाही आहे. अगदीच डॉक्टर, आज तुम्ही जे मार्गदर्शन केलेलं आहे ते ऐकून सोरायसिसची झुंज देणाऱ्या सर्वांच्या मनात एक आत्मविश्वास जागृत झाला असेल की आपला हा आजार नक्कीच बरा होऊ शकतो, हे त्यांना आज आश्वासकपणे कळलं असेल. डॉक्टर, खूप खूप आभार या सगळ्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी. धन्यवाद. प्रेक्षक हो, हितगुजमध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.